हा तो वाला तो नवीन कुठला? नवीन हा हे तू बघ जुन्या, मी नवीन बसत. मागची चालतो तर गेअरबॉक्स नव्हता रे काय यो. हा आता लावून टाकलं सगळं. हेडसेट आहे का नाही कानाला लावायला? नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आणि आजचा ब्लॉग जरा विशिष्ट ब्लॉग आहे, कारण मी लई दिवसांचा जिमला चालल्या, बॉडी लई उतारले माझी. आपण जिमला जाऊ, बघू माझं वजन किती आहे सध्या, वेट किती लॉस झाले, आणि बायसेप बी मोजू आज. कारण हे जे माझं कपडं होतं ते मला लई टाईट व्हायचं, बायसेपला चेस्टला आता सगळं ढिलं व्हायला लागलं. काही विषय नाही, आपण परत त्याला टाईट करूच. तर आता जिमला चालल्या, पण सध्या जरा जास्त टाइम झाले म्हणून नुसतं दूधच पिता मी, ना तर खजूर बी घेतला असता. आता यो इथे दूध गरम करून ठेवले, तर यो दूध पिऊन घेता मी. कंगी घुमा के उल्टा टोप अपना कॉलर चढ़ा के सच धज के घर से टकाटक निकलने का स्टाइल में. चला आता लई शायनिंग मारली. ही घेतले बॅग, त्याच्यानं वॉटर बॉटल, आपला जिमचा सगळा काही बी सामान, शूज वगैरे सगळं काही बी आहे. तर चला आता निघूया. बाहेर मोसम झाले, पाऊस पडणार. तर आता मी केली खाऊन घेता, शूज घालता, रेडी व्हा वर्कआउटला ना. खालती वेट पण चेक करू. कधी 80, 3 किलो कमी झाला. 3 किलो कमी झाला, पण यो 80 किलो तो फॅट मध्येच ग्रो करू. आता वर्कआउट चालू करायचा, तर वॉर्मअप करून घेता. पहिले पुलअप्स मारून घ्याव. शोल्डर मध्ये पेन होतं, बघूयात किती पुलअप जातात ते काउंट करा. बस इतना ही कर सकते हो. क्या गुंडा बनेगा रे तू? म्हणजे राईट शोल्डर मध्ये पेन आहे म्हणून जास्ती जोर नाही देणार मी. जेवढा जल तेवढाच व्यवस्थित मारायचा. आजचा दिवस फक्त माझा फॉर्म जरा बघू नका, कारण फॉर्म माझा चुकतं. आता शोल्डर माझा दुखायला लागला म्हणून जात नाही व्यवस्थित. असं मोठा जिम आणि मेजरिंग टेप नाही. गणेश सर कसे पैसे द्यायचे? आवरा मोठा जिम खोलले, 2 माल्याचा, नाही त्याची मेजरिंग टेप नाही. असं मग मला बोलायला ना. आता बरेच दिवसांच्या आल्या मिक्स वर्कआउट करू. गणेश सर सांगतील तसं असं करू. बघा ठिकाणी, ते या ठिकाणी आकाश द स्काय दादा डेडलिफ्ट मारण्याचा अतिशय विचित्र असा, म्हणून तर विचित्र बोलतो. अजून स्ट्रेट व्हायचं ट्राय कर, सरळ एकदम सीधा. हां परफेक्ट, मस्त. तूच छावा, तूच छावा. तर आता माझा वर्कआउट झाले आणि मी स्ट्रेचिंग वगैरे सर्व करून झाले, बॉडी रिलॅक्स करून घेतले. आणि प्रोटीन काही आता लगेच पियाचं चालू नाही करणार, जर 4-5 दिवस जाम दे. तर आता पाऊस बी पडणार, तर चला करा. पबजी मधली अशी गन जी कोणीच वापरत नाही, ती मला आता रस्त्यावर पडलेली भेटली. A few moments later. तर आता मी घरा आल्या आणि आता डाएट करता. डाएट म्हणजे एकदम नॉर्मलच. आपला आईने आता चिकन बनवलेला, चिकनना भाकरी खाता, कारण पहिलाच दिवस होता, जास्ती याकर मतलब नाही. जरा 4-5 दिवस जाम दे, मग व्यवस्थित सगळं चालू करू ना. सध्या 80 किलो आता सध्या ही कंडिशन आहे. पोटबीट बाहेर निघलेला, तर सगळं आपण आतमध्ये घालू, त्याचा काही विषय नाही. आणि आता जरा जेवून जेता, आंगबिंग धुवून जेता. आणि मी 2 ब्लॉग यान मिक्स करता. एकदा आता गेम खेळायला जेलतो, तर तो ब्लॉग बघा. The next day. तर आता L2 R2 ला आम्ही पोचल्या. यो विको नाक्यावर गॅलेक्सीचं नाव का काहीतरी, गॅलेक्सीचं नाव सोडा, मी प्रमोशन नाही करता, मला खेळायचा म्हणून मी येल्या. तर यो L2 R2 ज्या आतमध्ये जायचा.
हा तो वाला तो नवीन कुठला नवीन आवडला. ए तू पण जुन्या मी नवीन हो बसत अरे सांग ये बघ ना ये बघ माहित आहे ना यांचा एक्सिलेटर कुठला सांग अरे काय गाडी चालवणार यार तू अरे ये बघ चल मी बी विसरलो तो बघ तो क्लच हा यो ब्रेक मधला ब्रेक आणि यो एक्सिलेटर हा जेव्हा ब्रेक मारायचा असेल तेव्हा क्लच दाबायचा समजलं काय अरे आम्ही गाडी चालवणार का नाव शिकला माहितीये GTY सिटी शिकलाय आम्ही गाडी चालवणार काय तू तर आता 2 स्क्रीन मी बी बसतो कोणतं ओपन वर्ल्ड गेम लावू का? स्नॅप बिप टाका चांगलं इंस्टा स्टोरी टाकणं मेन्शन कर मागची चालतो तर गेअर बॉक्स नव्हता रे काय यो हा आता लावून टाकलं सगळं. हेडसेट आहे का नाही कानाला लावायला नाही एकदम सायलेन्स आणि होते तुझी चालू बोल एक्सप्रेस करतो. कशावर अच्छा. देवेन सीट पुरं कर तुझा ड्रायव्हर बारका आहे आमचा हे बघ इथे गेअर बी टाकायला गेअर टाकायचा असेल तर क्लच दाबायचा न तर गाडीचा गेअर बॉक्स तोडशील i7 ऐसी गाड़ी कोई सी भी हो गाड़ी चलाने वाले पे होता है वेन डीजल बोल लीला चल चल BMW भेटले स्क्रीन मोठी आहे ना ती माणूस बारकाना स्क्रीन मोठी आहे मनाली गेअर टाकायचं असतं इथे आता 6 गेअर आहेत ना एक रिव्हर्स गेअर असतं गाडीला जेव्हा तो सायलेन्सर व पहिला गेअर टाकणार तिसरे गेअर व गाडी आहे क्लच दाब हा आता हे बघ यो एक्झॉस्ट मशी अशी आग निघायला लागली ना मला की घेर लगेच बदलायचा हे बघ यो असा पहिला घेर यो दुसरा घेर यो तिसरा चौथा 5वा ना 6वा बी घेर आहे याच्यानं समजला ग समजला आता पहिले घेरो गाडी उचलाची नंतर लगे तिची एक्झॉस्ट मशी आग निघायला लागली ना मग लगे घेर बदलाचा समज जरा देवेंद्र काही गेम खेळता नाही येत ना मी बी आता GTA 5 खेळायला होत्या मस्त मल्टीप्लेअर मोड लावलीला दोघं जण गाडी चालवत होतो पण याला मी खेळता येत नाही केव्हा शिकीन शिकी आता पहिल्यांदा आलतो पहिल्यांदा लवकर झाला तरी गाडी नाही चालवत त्याला घेर टाकता नाही तर इकडे भरपूर काही बी खेळायला तुम्ही प्रमोशन नाही करत तुम्हाला जेव्हा बी टाइम असतो ना रिकामा बसलेलो असतो मी येतो इकडेच खेळायला आता सध्या GTA 5 खेळला दाखवलं जरा बघ इकडे तर आता माझे 15 मिनिटं बाकी आहेत तर 15 मिनिटं खेळून घेत आहोत पुढे बघत चल सर्व तर आमचा गेम खेळून झाले मी त्याला एक गेम खेळलो देवीनला की खेळतच नाही आली ना देवेन मला मजा आली मी येत असतो नेहमी तर चला आता घरा जाऊ चेस पिओ निंबू पाणी मस्त लागतं वापस आ गया खाना खाया मटन खाया किधर खाया आपके इधर कौन बनाया मामी बनाए हैं तुम कभी आया अभी हम गए थे गेम खेलने को हमको भी लेके जाओ मेरे को भी पसंद है गेम खेलना तुमको नहीं आएगा तुम्हारे भाई को नहीं आता तुमको क्या आएगा आएगा ना लेके जाएगा तो काय को नहीं आएगा नहीं आएगा आएगा तर आता घरा आल्या आणि दिया बी आलती आता भाऊजी सोबत आलती नाही देवेनी तशी आता गेम खेळते काय रे
जिथे खेळायचं होतं तिथेशी खेळायला तर जमली नाही. कॅमेरा साफ नाही दिसत आहे. तिथेशी खेळायची होती तिथे खेळली नाही. तुला फ्री फायर तरी खेळता येते का? कसं खेळतो बघू जरा, दाखव जरा व्यवस्थित बघू. अरे जा रे तुला के येतं. अरे ब्लू वॉल बनव ना समोर. ग्लू अरे खेळ ना रे ना. तेरे से ना हो पाएगा बेटा, तेरे से ना हो पाएगा. सापडला का झाला जा रे. तर आता जेवायला मटण बनवले, मटण बिटन खाव आणि यो ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.